चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीशी चर्चा युतीने झाल्यास स्वबळाचा नारा डॉक्टर चंद्रकांत बारेला। राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे। चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली। चोपड्यात पत्रकार परिषद घेऊन पक्षाचे तालुका आणि शहर अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी ही माहिती दिली। त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीची एकत्रित लढत व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र काही कारणास्तव आघाडीमध्ये अडचणी निर्माण झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्यास तयार आहे असं त्यांनी स्पष्ट केले। पत्रकार परिषदेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जगनकाका पाटील उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। यांच्यासोबत संदीप भाई म्हटले की आपण एकदा बसूयात आणि कशा पद्धतीने काय काय करता येईल हे त्यांचं मत आहे। आज आमच्यामध्ये सगळ्यात ज्येष्ठ आणि मोठ्या पक्षाचे सगळ्या याच्यातून तेच आहेत, म्हणून आम्ही संदीप भाईंची चर्चा करू आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कशा पद्धतीने असेल आणि तालुकाध्यक्ष उबाठाचे जे आहेत देवेंद्र अण्णा यांच्याशी पण आमचं फोनवरनं बोलणं झालंय। त्यांनाही तेच सांगितलं की आपण एकदा संदीप भाई यांच्या इथं बसून ते सगळं चर्चा करू। तुमचा एक स्वतंत्र पॅनल, कारण की जी परिस्थिती आहे आज ती सत्तेच्या विरोधातली आहे, त्यामुळे आमची एक स्वतःची भावना आहे सगळ्या ज्येष्ठांच्या माध्यमातून की आपण स्वतंत्र एक महाविकास आघाडीचं पॅनल उभं केलं गेलं पाहिजे। या तरुणबाईंची काही ज्येष्ठ नेते आहेत या तालुक्याचे, परंतु मागच्या काही कालखंडामध्ये ज्याच्यात आमचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत शिंदे साहेब ज्यावेळेस आलेले होते, नाशिकची आमची तिथे एक मोठी कार्यकारिणीची सभा झालेली होती आणि मुंबईतले काही मीटिंग्स, तर भाईसाहेबांचं त्याला अनुपस्थिती असणे आणि ज्यावेळेस आम्ही कार्यकर्त्यांची एक मीटिंग घेतली त्यावेळेस जिल्हाध्यक्षांनी भाईसाहेबांना विचारणं की त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही दुसऱ्या पक्षात जात आहोत, त्यांच्या पक्षांतराला विलंब लागतोय, परंतु आज तरी शरद पवार गटामध्ये त्यांची काही भूमिका नाही आहे असं आम्हाला वाटतंय। तालुकाध्यक्ष निवड आणि इतर काही आमचे जे पदं आहेत महत्वाची पद नियुक्ती करणं हा आमच्यासाठी एक महत्वाचा विषय होता आणि परिस्थिती इतक्या लवकर इलेक्शन लागून गेलेले आहेत, कोणाची निवड करायची, कोण कितपत कशा पद्धतीने असेल, शहर आणि तालुका या दोन अंगाने मग आमची एक सल्लागार समिती आहे, त्याच्यात जगन काका आहेत की आज जे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आमच्या याच्यात, विजयाताई आहेत, त्याच्यानंतर गोरख तात्या आहेत, तर मग या सगळ्यांचा विषय ठरला की आपण टीपी बापू आहेत, गोकुळाबा, मनीलाल मामा अशी काही मंडळी आहेत की यांच्या थ्रू ठरलं की आपण सध्या तरी या गोष्टीला स्थगिती देऊ आणि एक नाव ठरवायचं, त्याच्यात त्या अनुषंगानं ही जबाबदारी आज माझ्यावर आलेली आहे। त्याचं नियुक्तीपत्र आलं, त्याच्या संदर्भात एक तुमच्यापर्यंत माहिती देणे। येणाऱ्या 10 तारखेपासून नगर परिषदेच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख सुरू झालेली आहे। आज काही जे लोकांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणार आहेत त्याच्यामुळे पक्षाची परिस्थिती थोडी अवघड वाटते, परंतु अशा परिस्थितीमध्ये जे निष्ठावंत आहेत की ज्यांना पवार साहेबांविषयी आणि पक्षाविषयी ज्यांची एक चांगल्या पद्धतीची भूमिका आहे असे मतदार आणि त्यांच्यात मतदानासाठी लढणारे जे इच्छुक उमेदवार आहेत ते यांच्यामध्ये संभ्रम नको निर्माण व्हायला पाहिजे, म्हणून त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। येणारा जो इलेक्शन आहे ते आम्ही एक महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत आणि त्या पद्धतीची चर्चा काँग्रेस, उबाठा, शिवसेना यांच्याशी आमची सुरू आहे। येणाऱ्या काळामध्ये त्या कशा पद्धतीने पुढे जातील, कशा कुठल्या जागा, कोण उमेदवार हे निश्चित ठरेलच, परंतु जर परिस्थिती खराब जरी असली, पक्षातनं अनेक लोक जरी सोडून जात असली तरी आम्ही निश्चित या मतदारसंघामध्ये या चोपडा शहरामध्ये उमेदवार देणार आहोत आणि त्या अनुषंगाने आमचं काम चाललेलं आहे। तर आम्ही आपल्या माध्यमातून ते एक आम्हाला आव्हान करायचं की ज्यांनी ज्या पक्षात ज्या प्रभागामध्ये लढायचं असेल त्यांनी इच्छुकांनी आज संपर्क कार्यालय म्हणून जनसेवा हॉस्पिटल ठेवलेलं आहे इलेक्शन पुरता, तर त्यांनी त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क साधावा हे आम्ही तुमच्या माध्यमातून आव्हान करीत आहोत। आणि एक चांगल्या पद्धतीनं आजपर्यंत संघर्ष आम्ही करत आलेलो आहोत। आता तर आमच्यासोबत ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आणि एवढा मोठा पक्ष आहे की शरद पवार साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी डायरेक्टली मिळत आहे, म्हणून आम्ही या संघर्षाच्या काळामध्ये निश्चित त्यांच्यासोबत राहून चांगलं काहीतरी नवीन इतिहास घडवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। या संदर्भात आपण आज जमलं म्हणून तुमचं सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागतही करेल आणि आम्हाला तुमची सगळ्यांची साथ मिळेल अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून व्यक्त करेल। महाविकास आघाडी